आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा केबी न्यूज। संजय बाबा घाटगे यांचा बदलता राजकीय प्रवास। कागल तालुक्यातील राजकारणात संजय बाबा घाटगे हे नाव ओळखीचं असलं तरी त्यांचा राजकीय प्रवास सतत रंग बदलणाऱ्या पतंगासारखा वाटतो। स्वाभिमानी शेतकरी संघटनेपासून सुरू झालेला प्रवास, नंतर शिवसेना आणि आता भाजप, हे सगळं पाहता त्यांनी नेमकी कोणती विचारधारा स्वीकारलेली आहे हे सामान्य मतदारांनाही कळेनासं झालं आहे। स्वाभिमानीत असताना ते शेतकरी हितासाठी लढणारे एक प्रभावी स्थानिक नेतृत्व म्हणून ओळखले जात होते। पुढे शिवसेनेत प्रवेश करत मराठी अस्मिता, हिंदुत्व या मुद्द्यांचा पुरस्कार करू लागले। पण त्या विचारांनाही फार काळ न धरता त्यांनी भाजपचा हात पकडला आणि सत्तेच्या समीकरणांमध्ये स्वतःचं स्थान सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला। विशेष म्हणजे 2024 लोकसभा निवडणुकीत ते शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते होते। त्यामुळे ते अधिकृत महाविकास आघाडी उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांचा प्रचार करताना दिसले। त्यांच्या प्रत्यक्ष प्रचार सभांमधून त्यांनी शाहू महाराजांना समर्थन दिलं, जे पक्षाच्या अधिकृत भूमिकेशी सुसंगत होतं। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर त्यांचा सूर झपाट्याने बदलला। तेच संजय बाबा घाटगे पहिला महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांना गुप्त पाठिंबा देत असल्याची जोरदार चर्चा तालुक्यात झाली आणि नंतर त्यांनी स्वतः उघड महायुतीला मदत करण्याचा प्रयत्न केला, असं काहीसं गोंधळलेलं चित्र समोर आलं। या घटनांमुळे स्थानिक मतदार आणि कार्यकर्ते गोंधळात असून विश्वासाचा तुटलेला धागा पुन्हा जोडणं घाटगे यांच्यासाठी आव्हान ठरेल असं स्पष्ट दिसत आहे। राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे की नेत्याची ओळख ही निष्ठेवर असते, नुसत्या झेंड्यांवर नाही। आणि सध्या तरी संजय बाबा घाटगे यांचा झेंडा नेमका कोणता हेच लोकांना माहीत नाही। आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर संजय बाबा आपली मुळे घट्ट करतात की पुन्हा नवीन पक्षाचे रोपटे लावतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे।